प्रकाश आंबेडकर यांचे जरांगे यांना लोकसभा लढण्याचे आवाहन. प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाचा विचार जरांगे यांनी करावा. पीपल्स रिपब्लिकन पार्टीची आघाडी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत आम्ही महायुतीचे देखील घटक पक्ष. एकेकाळी भाजप विरोधात असलेली राष्ट्रवादी देखील महायुतीमध्ये सोबत आहे. मार्ग बदलला असला तरी तत्व बदलले नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी झाल्यानंतर अद्याप जागा वाटपासंदर्भात चर्चा नाही. महाराष्ट्रात 2 जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात. 4 जागांचे टार्गेट. ज्या ठिकाणी पक्षाची शक्ती ताकद आहे त्याच ठिकाणच्या जागा मागणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवबाची शपथ घेतल्यानंतर जरांगे यांनी विश्वास कायम ठेवायला पाहिजे होता. आंदोलनाची वेळ देणे योग्य नाही. मागासवर्गीय आयोगाने देखील जरांगे यांना फटकारले. सरकारने काहीही निर्णय घेतला तरीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथेवर विश्वास ठेवून जरांगे यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्ष सुरुवातीपासून सोबत. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, पण आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत ते आरक्षणाच्या कक्षेत आले पाहिजे. सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यामुळे जरांगे मुंबईच्या दिशेने. आंदोलनाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शांततेने आंदोलन करावे. मुंबई आर्थिक राजधानी. शांतता सुव्यवस्थेचे भान ठेवून मुंबई ठप्प होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे. कसं आहे, आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत आघाडी केलेली आहे. एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आता आलेलं आहे. भाजप होतं सोबत. आता ही महायुती झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत आम्ही असताना आता अनायासे महायुतीचे देखील घटक पक्ष झालेलो आहोत. त्यामुळे भाजपासोबत गेलं असं म्हणण्यापेक्षा जे कट्टर भाजपा विरोधक होते अजितदादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ते सोबतच आहेत. आपापले सिद्धांत घेऊन आपापले उद्देश घेऊन या आघाडीमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत. यांच्यासोबत जाऊन आम्ही मार्ग निश्चित बदलला आहे, पण आमचं तत्त्व आमचं धोरण काही बदललेलं नाही आहे. आमच्या धोरणाचा पाठपुरावा या आघाडीवर महायुतीमध्ये राहून आमच्या धोरणांचा उद्देशांचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करत राहू. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही आहे. तेही आमची एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झाल्यानंतर अद्यापर्यंत जागा वाटपासंदर्भातली काही चर्चा झालेली नाही आहे. येत्या काही दिवसामध्ये याची चर्चा होईल. पण आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की कमीत कमी महाराष्ट्रातून लोकसभेच्या 2 जागा आमच्या पक्षाला मिळाल्या. 4 जागाचं टार्गेट आहे, पण 4 पैकी कमीत कमी 2 जागा तरी आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. आमच्या उच्चाधिकार समितीची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय झाला. महाराष्ट्रात कमीत कमी 4 जागा आमच्या पक्षाला आघाडी युतीमध्ये मिळाव्यात. कमीत कमी 2 जागा मिळते आमच्या पक्षाचा समाधान असं मला वाटतं. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची शक्ती आहे त्याच ठिकाणी आम्ही जागेची मागणी करणार आहोत. अर्थात बैठक झाल्यानंतरच याचा निवाडा होईल. शेवटचा प्रधानांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण आम्ही देऊनच टाकू. पण जरांगेंना मुंबईकडे कूच करताना कुठेतरी सरकार मागे पुढे करते आहे. म्हणजे त्यांची शपथ घेतानाचा विचार त्यांनी केला नाही का? कारण आंदोलन पुन्हा पेटत आहे. काय म्हणाले यावर? कसं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शब्दाचे पक्के आहेत आणि जनाधार असलेले नेते आहेत, कृतिशील नेते आहेत. आपल्याला माहीत असेल की अगोदर लोकांना शासनाच्या दरबारात जावं लागत होतं, पण हा पहिला मुख्यमंत्री असा आहे की त्यांनी सरकार आपल्या दारी लोकांच्या दरबारात लोकांच्या दारी आणण्याचं काम त्यांनी केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. एका जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शपथ घेतली होती की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. तर शिवांची शपथ घेतल्यानंतर कमीत कमी जरांगेंचा विश्वास ठेवायला पाहिजे होता. जरांगेंचा शिवाजीवर विश्वास आहे. एकनाथजी शिंदे हे देखील जरांगे म्हणतात 7 महिने झाले. नाही होईल ना. 40 दिवसाचा काही आंदोलनामध्ये असा वेळ देऊन चालत नाही.
मागासवर्गीय आयोगानं देखील फटकारलं होतं जरांगेंना. अशा प्रकारचं वेळ देणं उचित नाही आहे. आता मागासवर्गीय आयोग तपास करते आहे, कामाला लागला आहे. तेव्हा कमीत कमी सरकारची जी भूमिका आहे, एकनाथ शिंदेजींनी शिवबांची शपथ घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मराठा समाज आरक्षण मिळवून देईल ही भूमिका स्पष्ट केली. तर विश्वास ठेवायला पाहिजे होता ना. क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात आपलं ॲक्सेप्ट झालेली आहे. तेव्हा आणि सरकारने काही निर्णय घेतला तरी शेवटी सुप्रीम कोर्टचा निर्णय काय आहे त्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जरांगेंनी मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवावा. शिवबांची शपथ घेतलेला मुख्यमंत्री आहे. आरक्षण म्हणजे रद्द होणार नाही अशा प्रकारचं टिकाऊ आरक्षण ज्याला आपण म्हणतो ते टिकाऊ आरक्षण देण्याचं धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेलं आहे. त्याप्रमाणे मनोज जरांगे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या या शपथेवर विश्वास ठेवून आपल्या आंदोलनाची भूमिका ठरवावी अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. धन्यवाद. जय हिंद. सर, आज मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेनं कूच करतायत. मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती त्यांनी केलेली आहे. मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेजी जे आहेत, मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे आंदोलन चालवलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष या आंदोलनाच्या सोबत आहे. मराठा समाजात जे गरीब मराठे आहेत त्यांना आरक्षण मिळावं. पण आरक्षण हा काय गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून जो समाज मागासलेला आहे ते आरक्षणाच्या कक्षेत आले पाहिजे. आणि यासाठी यापूर्वी देखील सकल मराठा समाजाने, मराठा क्रांती मोर्चांनी जवळजवळ 58 मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं अभूतपूर्व ऐतिहासिक असे मोर्चे काढले. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात हे जे आंदोलन सुरू झालं त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी धार प्राप्त झाली आहे, बळ प्राप्त झालेलं आहे. आणि संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातील मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा झालेला आहे. अनेकदा उपोषणं केली त्यांनी. आता जी डेडलाईन दिली होती, आता कुठेही आंदोलनावर डेडलाईन चालत नाही. शेवटी काही तांत्रिक बाबी, काही वैधानिक बाबी, काही न्यायालयीन बाबी अडचणीच्या ठरतात. त्यामुळे जी डेडलाईन त्यांनी दिलेली होती ती संपल्यामुळे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आजपासून त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचं जे घोषित केलं होतं सुरू झालेलं आहे. आंदोलनाला कोणाचा विरोध असायचं कारणच नाही. संवैधानिक अधिकार आहे आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं. अत्यंत शांततामय रीतीनं त्यांनी यावं, आपलं आंदोलन करावं. पण मुंबई म्हणजे संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही, शांतता सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याचं भान ठेवून आम्ही देखील 16 वर्ष नामांतराचं आंदोलन केलं. पण कुठेही कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ दिला नाही. मनोज जरांगेंनी अशा प्रकारचं आश्वस्त केलेलं आहे की त्यांचं आंदोलन हे अत्यंत शांततामय रीतीनं सुरू राहील. आपण अपेक्षा करूया सांगितल्याप्रमाणे मूळमध्ये येथील, मुंबईत आंदोलन सुरू होईल. पण मुंबई ठप्प होणार नाही